आणि लहान मुलांसाठी बेड टाइम गोष्टी. बैल आणि बेडू. एकदा एका तलावाच्या किनाऱ्यावर एक लहानसा बैल राहत होता. हा बैल खूप दुखी होता, कारण शेतात जेवढे बैल होते त्या सर्वांमध्ये हा सर्वात लहान होता. त्याची नेहमी हीच तक्रार असे आणि आजही त्याच्या मित्राजवळ म्हणजे कुत्र्याजवळ तो हीच तक्रार करत होता. मी शेतात सर्वांपेक्षा लहान बैल आहे. मला तर वाटतं अख्ख्या जगात मी लहान आहे आणि मी हे बदलूही शकत नाही. आता तू पुन्हा तुझं टुमणं लावू नकोस. खरं तर तू एक खूपच हुशार आणि गोड बैल आहेस. आपण सगळे एकाच आकाराचे असणं अशक्य आहे, बरोबर? हो, आपण सगळे एकाच आकाराचे असूच शकत नाही, पण मी सगळ्यात मोठा का नाही? हे बघ, मी सुद्धा जगातला सगळ्यात मोठा कुत्रा नाही. मला खात्री आहे की कुठे ना कुठे माझ्यापेक्षा मोठा असणारच, पण मला त्याची काळजी नाही. मी जो काही आहे त्यात मी खुश आहे. पण मी नाहीये ना. शेताच्या बरोबर शेजारच्या तलावात जेथे आपला हा दुःखी बैल राहत होता, तेथेच एक आत्मकेंद्रित बेडूक राहत होता. या बेडकाला आपल्या मित्रमंडळींमध्ये फुशारका मारायला खूप आवडत असे. तो इतर सर्व बेडकांपेक्षा मोठा होता आणि त्याला त्याचा गर्व होता. ड्राव, मी या जगातला सगळ्यात मोठा बेडूक आहे आणि जो मोठा असतो तो राजा असतो. आजपासून सगळे मला राजा म्हणतील. असा काही नियम नाही की जो सगळ्यात मोठा असेल त्याला राजा म्हणायचं. आणि तसं पाहिलं तर आपल्याला राजाची गरजच काय? का नाही, प्रत्येक विभागाचा एक राजा असतो. उदाहरण द्यायचं तर सिंह जंगलाचा राजा आहे. हो, पण सिंह जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी नाही आहे ना. उदाहरणादाखल हत्तीच पहा ना. आमच्या आत्मकेंद्रित बेडकाला याबाबत विचार करायचा होता आणि मग नेहमी सारख्या फुशारक्या मारायच्या होत्या. हे जंगल नाहीये आणि तूही हत्ती नाहीयेस. मी राजा आहे आणि हेच सत्य आहे. इतर बेडकांनी आपापसात ठरवलं होतं की या बेडकाला चांगला धडा शिकवायचा आहे. फक्त त्यांना कळत नव्हतं की करायचं काय. एक दिवस जेव्हा बेडकं तलावात पोहत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की एक बैल दुसऱ्या बाजूने येत होता. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एवढा मोठा प्राणी आजपर्यंत पाहिला नव्हता. वाव, किती मोठा प्राणी आहे. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपला आत्मकेंद्रित बेडूक नाही का सांगत की सर्वात मोठ्या प्राण्याने राजा असायला हवा? मग हा राजा असायला हवा ना. बेडूक लगेच बैलाकडे गेले आणि त्याला त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगितलं आणि त्याच्याकडे मदत मागितली. पण मी फक्त एक लहानसा बैल आहे. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? लहानसा? कोण तू? तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. आम्ही आमच्या मित्राला इथे घेऊन येऊ ज्याचं स्वतःवर खूप प्रेम आहे. बाकी सगळं तुम्ही आमच्यावर सोडा. ठीक आहे, पण आता मला शेतात जायला हवं, नाहीतर शेतकरी काळजी करेल. दुसऱ्या दिवशी सगळे बेडूक त्या बेडकाकडे गेले ज्याचं स्वतःवर खूप प्रेम होतं. त्यांनी सुतोवाच केलं की त्यांनी तलावाच्या दुसऱ्या बाजूला एक मोठा प्राणी पाहिलाय. त्याला तुला भेटायचं आहे. ठीक आहे, चला जाऊन पाहूया की कोण मोठा प्राणी आहे. बेडूक तलावाच्या दुसऱ्या बाजूला गेले. बैल तलावाच्या किनाऱ्यावर त्यांचीच वाट पाहत होता. बेडूक ज्याचं स्वतःवर खूप प्रेम होतं त्याने एक आवंढा गिळला, पण आपल्या मित्रांना तसं काही दाखवलं नाही. अच्छा, तर तुम्ही ते विशाल प्राणी आहात ज्यांना या तलावाचा राजा बनायचा आहे. बैल काहीतरी बोलणार होता, पण घाईघाईत बेडकिडीनेच उत्तर दिलं. तूच बोलत होतास ना की जो कोणी मोठा असेल तो राजा बनेल. आता जर बैल सर्वात मोठा असेल तर राजा बनण्याचा त्याचाच अधिकार आहे. असं? मी पण याच्या एवढा मोठा होऊ शकतो? बरोबर आहे, पण कसा? जेव्हा बेडूक आपापसात बोलत होते तेव्हा आत्मकेंद्रित बेडकाने स्वतः खूप मोठा आणि योग्य असल्याचा विचार मनात आणला. कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याला डिवचलं होतं की तो किती मोठा होऊ शकतो. आता पाहालच तुम्ही मी कसा मोठा होतो ते. राव, बघा मी बैलापेक्षा मोठा आहे ना.
बेडकाने स्वतःला आणखी फुगवलं. राव, तुम्हाला काय वाटतं मी आहे ना पहिला एवढा मोठा? डराव. बेडकाने पुन्हा स्वतःला फुगवायला सुरुवात केली. आता त्याला बोलताही येत नव्हतं. तो फक्त होकाराच्या प्रतीक्षेत डोळ्यांनी खूण करत होता. तुला नाही जमलं हे. तुला नाही जमलं, तुला आणखी फुगावं लागेल. त्याच्याकडे बघ, त्याच्याकडे. बेडूक स्वतःला आणखी फुगवत गेला. तो फुगत गेला आणि फुग्गा बनला. आश्चर्याने बैल बेडकाकडे पाहत होता. खूप फुगलेला बेडूक इतका मोठा झाला की आता तो बेडकासारखा दिसतच नव्हता. त्याने स्वतःला इतकं फुगवलं की आता तो हलका झाला होता आणि वर जाऊ लागला. शेवटी तो बैलापर्यंत पोहोचला. पण त्याला बैलापेक्षाही मोठं होणं गरजेचं होतं. आणखी थोडे प्रयत्न करून तो आणखी थोडा फुगला आणि वर निघून गेला. आणि बैल आणि बेडूक तेथेच उभे राहून पाहत होते. हा एक खूप मोठा धडा होता. ते सगळे खरं तर या गोष्टीने दुःखी झाले होते की त्या बेडकाचा काय परिणाम झाला जो स्वतःला सर्वात मोठा मानत होता. आणि म्हणूनच हे सर्व पाहून त्यानंतर लहान बैलाने कधीच तक्रार केली नाही. त्याने स्वतःला तो जसा आहे तसंच स्वीकारलं आणि आता तो स्वतःवर खुश होता. पर्यांच्या गोष्टी आणि लहान मुलांसाठी झोपतानाच्या कथा. हत्ती, हत्तीचं पिल्लू. दूर देशात एका जंगलात हत्तीचे एक कुटुंब राहत असे. या कुटुंबातील सर्वात लहान पिल्लू खूप हट्टी आणि खोडकर होतं. एक दिवस त्याचे आई बाबा फिरायला निघाले. त्यावेळी त्यांनी त्याला हाका मारल्या. बेटा, कुठे आहेस तू? चल, आम्ही फिरायला निघालो आहोत. कुठेस तू बेटा? चल ये. थोड्याच वेळात पिल्लू त्यांच्या जवळ आलं. त्याला वाटलं की त्यांच्या सोबत फिरायला जायची काही गरज नाही. मला तुमच्या सोबत यायचं नाहीये. मला कंटाळा येतो. तुझे भाऊ बहिणी यायला किती उत्सुक असतात. तू असा का आहेस? ओ, त्यांना जाऊ दे ना. आपण नेहमी तेच काम करतो आणि हत्ती असणं किती कंटाळवाणं आहे. आई बाबांना त्याचे शेवटचे शब्द अजिबात आवडले नाहीत. पण त्यांना तसं दाखवायचं नव्हतं. ठीक आहे मग, जशी तुझी इच्छा. बाहेर कुठे जाऊ नकोस. आम्ही अंधार होण्याआधी परतू. नेहमी सारखंच. नक्कीच. त्याचं कुटुंब पिल्लाला एकटं घरात ठेवून निघून गेलं. पिल्लू थोडा वेळ एकटंच खेळलं. पण थोड्याच वेळात त्याला कंटाळा आला. त्याला एवढा कंटाळा आला होता जणू तो वेडाच झाला होता. मला आता हत्ती म्हणून नाही राहायचं आहे. हत्ती असणं म्हणजे खूप वाईट आहे. पण मी काय असायला हवं? त्याच क्षणी त्याने एक हरिण पाहिलं. बागडणारं आणि आशावादी. आणि त्याचं मन पक्क झालं. हो, मला हरिण बनायचं आहे. वेगवान आणि चपळ. पिल्लाने हरिणाची नक्कल करत इकडून तिकडे उड्या मारायचा प्रयत्न केला. पण त्याचे मोठे आणि जाड फत्ताडे पाय एकमेकात अडकले आणि तो खाली पडला. त्याला लागलंही. नको, हरिण बनण्यात मजा नाही. पिल्लू आणखी पुढे जंगलात जाऊ लागलं. ते एका झाडाजवळ आलं जेथे माकडं खेळत होती. ते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत होते. एकत्र खेळताना त्यांना किती मजा येत होती. तो स्वतःशीच विचार करून म्हणाला, माकडांना खूप मजा येते. मी माकड बनायला हवं. तो माकडांवर ओरडला. हे माकडांनो, माझ्याकडे पहा. मी सुद्धा माकड आहे. माझ्यासोबत खेळा. थोडा वेळ थांबून माकडांनी हत्तीच्या पिल्लाकडे पाहिलं. आणि मग ते सर्व झाडावरून खाली उतरून त्याच्या भोवती उभे राहिले. एकाने त्याच्या अंगावर उडी मारली. एकाने त्याचे कान ओढले.
एक त्याच्या सोंडेला लटकला आणि शेवटच्या माकडाने तर त्याच्याकडे नारळ भिरकावला. पिल्लू हताश झालं आणि ते माकडांसारखं फांद्यांमधून उड्या मारून पळूनही जाऊ शकत नव्हतं. त्यांनी त्याला जखमी केलं होतं आणि ते माकडांसोबत खेळूही शकत नव्हतं. शेवटी त्याने त्याच्या सोंडेने स्वतःला सोडवून घेतलं आणि शक्य झालं तेवढ्या वेगात तेथून पळून गेलं. पिल्लू जंगलात आणखी पुढे जाऊ लागलं. यावेळी त्याने एका झाडावर खार पाहिली. खारीने झाडाच्या फांदीतून एक फळ काढलं आणि झाडाच्या बिळात निघून गेली. किती गोड प्राणी आहे. ती लहान आहे म्हणून कुठेही जाऊ शकते आणि येऊ शकते. हो, मला एक खार व्हायला आवडेल. पिल्लाने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला आणि साहजिकच ते अयशस्वी झालं. मग त्याने त्याची सोंड बिळात घातली. बिचारी छोटी खार इतकी घाबरली की जेवढ्या जोरात बाहेर पडू शकत होती तेवढ्या जोरात बाहेर आली. पिल्लाने आपलं डोकं बिळात घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे डोकं अडकलं. ते बाहेर काढणं त्याला खूपच कठीण गेलं. मी खार होण्याच्या लायकीचा नाही. झाड खूप लहान आहेत. पिल्लू आता त्याच्या घरापासून खूप लांब आलं होतं. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक सुंदर पोपट दिसला. पोपट एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत होता. पिल्लाला हे पाहून खूप मजा वाटली. ते त्याच्याजवळ गेलं. मला पण पोपट व्हायचं आहे. तू मला उडायला शिकवशील का? हो, नक्कीच शिकवू शकेन. ते दोघे सोबत तलावाच्या जवळ एका उंच टेकडीवर गेले. आता बघ माझ्याकडे मी कसा उडतो. पोपटाने त्याचे पंख पसरले आणि झेप घेतली. तो आकाशात विहार करत होता. पिल्लाने त्याची नक्कल केली आणि टेकडीवरून खाली पडला. पोपट त्यांच्या पंखांनी उडतो. पिल्लू हत्ती हवेने खाली पडला आणि तलावात उतरला. नशीब तो बाहेर निघून किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकला. तो चिखलाने माखला होता आणि त्याचं सगळं अंग दुखत होतं. पोपट त्याच्या जवळच उडत होता. तो हत्ती बनूनच राहावंस माझ्या मित्रा. त्याच वेळी टेकडीवर बसलेला एक पक्षी त्याच्या घरट्यातून बाहेर आला आणि तलावात नाहीसा झाला. घाबरून जाऊन आई पक्षीनेही तिच्या पिल्लाला शोधायला मागे आली. ती पाण्यावर उडत होती आणि ओरडत होती, कोणीतरी मदत करा, माझ्या पिल्लाला वाचवा. हत्तीचे पिल्लू लगेच पाण्यात उतरले. लगेच त्याने त्याची सोंड पाण्यात टाकून पक्षिणीच्या पिल्लाला शोधू लागला. काही सेकंदानंतर त्याने त्याची सोंड बाहेर काढली आणि पाहतो तर काय, पिल्लू चिमणी सोंडेच्या टोकावर होती. ती जिवंत आहे, ती जिवंत आहे. पिल्लाने सावधपणे तलावाच्या किनाऱ्यावर चिमणीच्या पिल्लाला ठेवलं. आई पक्षी उडत त्यांच्या जवळ आली. देवाची कृपा म्हणून तू इथे होतास. जर तू नसतास तर आज ती बुडून मेली असती. हे शब्द ऐकून हत्तीचं पिल्लू खूप खुश झालं. त्याला स्वतःबद्दल गर्व वाटू लागला. आज जर मी हत्ती नसतो तर मी या पक्षिणीच्या पिल्लाला वाचवू शकलो नसतो. मला वाटतं की मी हत्ती बनण्यासाठीच जन्माला आलोय. ती जवळजवळ मध्यरात्रीची वेळ होती. पिल्लू त्याच्या घरापासून खूप लांब आलं होतं आणि खूप अधीर झालं होतं. त्याच्या परतण्याच्या वाटेवर त्याने पोपटाला आकाशात उडताना पाहिलं. खारीला बिळातून बाहेर येताना पाहिलं. माकडांना एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारताना पाहिलं आणि चपळ हरणाला वेगात पळत त्याच्या पुढे जाताना पाहिलं. पण त्याने कोणाबद्दलच विचार केला नाही. त्याला फक्त त्याच्या कुटुंबाची आठवण येत होती. त्याने त्याच्या मूर्खासारख्या हट्टीपणाने सगळ्यांनाच किती त्रास दिला होता. आता त्याला फक्त एकच गोष्ट करायची होती, सगळ्यांची क्षमा मागायची होती. फेरी टेल्स आणि लहान मुलांसाठी झोपतानाच्या गोष्टी. जंगली हंस. एकदा दूरच्या देशात 11 मुले आणि एका मुलीबरोबर एक राजा राहत असे.
जेव्हा त्यांची पहिली पत्नी राणी वारली तेव्हा काही काळानंतर राजाने पुनर्विवाह केला. त्यांना हे माहित नव्हतं की नवीन राणी प्रत्यक्षात एक दुष्ट चेटकीण होती. ती राजाच्या पूर्व राणीच्या मुलांना पसंत करत नसे. तिने नेहमी त्यांच्याबद्दल राजाकडे तक्रार केली आणि त्यांना महालातून बाहेर काढण्याचे नवनवीन मार्ग शोधले. मुलं खूप खोडकर आहेत. दासींकडून त्यांच्याबद्दल रोज नवनव्या तक्रारी येतात. नवीन राणीने खूप तक्रारी केल्या. हळूहळू राजाचा या अफवांवर विश्वास बसू लागला. सर्वात आधी राजाने आपल्या मुलीला जवळच्या शेतावर पाठवून दिलं. ती 15 वर्षांची होईपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबतच राहणार होती. दुष्ट राणी मुलांना सुद्धा लांब पाठवू इच्छित होती, पण ते खूप लहान होते म्हणून राजाने अनुमती दिली नाही. पण तिने त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेर पडायला मनाई केली. एका रात्री राणी त्यांच्या खोलीत गेली आणि मंत्र टाकून त्यांना 11 वन्य हंस बनवून टाकले. नंतर तिने खिडकी उघडली आणि खोलीच्या बाहेर निघून गेली. मुले, जी आता वन्य हंस बनले होते, खिडकीतून बाहेर उडून गेले. वर्ष गेली आणि मुलगी आता 15 वर्षांची झाली होती. त्या दिवशी ती राजवाड्यात परत आली. जेव्हा ती तिच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांची वाट पाहत होती तेव्हा सावत्र आई राणीने तिला दुरून पाहिलं. तिचं सौंदर्य पाहून राणी आता तिचा मत्सर करू लागली आणि तिला या गोष्टीचाही राग होता की राजकन्या राजवाड्यात परत आली होती. आपल्या वडिलांची राजवाड्यात येण्याची वाट पाहून जेव्हा ती दमली तेव्हा राजकन्या तिच्या खोलीत जाऊन झोपून गेली. राणी तिच्या खोलीत गेली आणि तिच्यावर जादू केली. अचानक राजकन्याचे केस अस्ताव्यस्त झाले. तिचा चेहरा बदलला आणि ती थोडी काळी पण झाली. राजा राजवाड्यात परतला. त्याला हे ऐकून खूप आनंद झाला की त्याची मुलगी राजवाड्यात परत आलीये. तो लगेच तिच्या खोलीत गेला, पण जी मुलगी तिथे झोपली होती ती अजिबात राजकुमारी सारखी दिसत नव्हती. ही माझी मुलगी नाहीये. मी तुम्हाला लगेच हिला महालातून बाहेर काढण्याचा आदेश देतो. या आदेशानंतर राजा खोलीतून बाहेर निघून गेला. राजाच्या पहारेकऱ्यांनी राजकन्येला उठवलं आणि तिला राजवाड्यातून बाहेर घेऊन गेले. ती जे काही म्हणाली किंवा जे काही तिने केलं ती राजाला भेटण्यासाठी त्यांना समजावू शकली नाही. दुसरा काही उपाय नसल्यामुळे राजकन्या तेथून रडत रडत निघून गेली. मी निदान माझ्या भावांना शोधायला हवं. जर आम्ही सोबत असतो तर आम्हाला कोणी दुःखी केलं नसतं. जंगलात फिरत असताना राजकन्येला एक म्हातारी भेटली. तुम्ही 11 तरुण राजपुत्रांना पाहिलं आहे का? माझ्या प्रिय बाळा, मी 11 राजपुत्रांना नाही पाहिलं, पण मी रोज संध्याकाळी 11 वन्य हंस मात्र पाहिलेत. तेथेच किनाऱ्यावर राहतात. राजकन्या निराश होऊन तेथून निघून गेली आणि किनाऱ्यावर पोहोचली. सूर्यास्ताच्या वेळी 11 वन्य हंस ज्यांच्याबद्दल म्हातारी बोलत होती ते तेथे आले. सूर्यास्तानंतर 11 हंस 11 सुंदर राजपुत्र झाले, ज्यांना पाहून राजकन्या स्तंभित झाली. त्या राजकन्येने तिच्या भावांना लगेच ओळखलं आणि ती त्यांच्याकडे धावू लागली आणि धावता धावताच ती पुन्हा एकदा सुंदर राजकन्या झाली. साहजिकच तिच्या भावांनी सुद्धा तिला लगेच ओळखलं. आनंदातिशयाने त्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. दुष्ट राणीची जादू संपुष्टात आली होती. ही त्यांच्या कुटुंबाच्या प्रेमाची शक्ती होती. 11 राजपुत्रांनी राजकन्येला त्यांची कहाणी सांगितली.
ते फक्त रात्री माणूस होऊ शकत होते आणि सकाळ झाल्याबरोबर पुन्हा 11 वन्य हंस. आता जवळजवळ सकाळ झालीच होती. त्यांनी तिला स्वतःसोबत नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नारळाची एक टोपली बनवली, त्यात तिला बसवलं आणि जेव्हा ते तयार झाले सूर्य उगवला आणि पुन्हा एकदा ते वन्य हंस बनले. वन्य हंसांनी टोपली उचलली आणि ते किनाऱ्यावरून उडू लागले. राजकन्येला तिच्या भावांसोबत उडताना खूप आनंद वाटत होता. जणू काही ते एक स्वप्नच होतं. थोड्याच वेळात ती झोपी गेली. तिच्या स्वप्नात ढगांच्या आडून तिला एक परी दिसली. जर तुला तुझे भाऊ नेहमीसाठी सामान्य रूपात यायला हवे असतील तर तुला बिच्छू झाडाच्या धाग्यांनी त्यांच्यासाठी जॅकेट बनवावं लागेल. पण जोपर्यंत तू सर्वांकरता जॅकेट्स बनवत नाहीस तोपर्यंत याबाबत कोणालाही कळता कामा नये, नाहीतर ते कायमचे हंस बनून राहतील. असा सल्ला देऊन परी नाहीशी झाली. राजकन्येने तिच्या भावांना तिच्या स्वप्नाबद्दल काहीच सांगितलं नाही. तिच्या भावांनी जवळच्या ठिकाणी तिला सोडलं आणि लवकरच परतण्याचं वचन देऊन ते उडून गेले. राजकुमारीने जॅकेट करता टोचणारे धागे गोळा करायला सुरुवात केली. पण जेव्हा जेव्हा ती धाग्यांना हात लावायची तिच्या हातांना जखम व्हायची. पण तिने वेदनेची तमा न बाळगता धागे गोळा करतच राहिली. अचानक तिला एका राजपुत्राने पाहिलं जो शिकार करायला तिथे आला होता. राजपुत्र राजकन्येच्या सौंदर्याने मोहित झाला, म्हणून त्याने राजकन्येशी बोलण्याचा मार्ग शोधून काढला. हे सुंदर तरुणी, मी आज प्रथमच तुला पाहत आहे इथे. तुझ्या हाताने हे टोचणारे धागे का गोळा करीत ती आहेस? तिचं गुपित कोणाला सांगू शकत नव्हती, त्यामुळे राजकन्या याचं उत्तर देऊ शकली नाही. मी या राज्याचा राजपुत्र आहे आणि मी तुला माझ्या राजवाड्यात येण्याचं आमंत्रण देत आहे. राजकन्येने आमंत्रणाचा स्वीकार केला, कारण तिला वाटलं की ती राजवाड्यात जास्त सुरक्षित राहू शकेल आणि अशा प्रकारे ती तिच्या भावांना लवकरच वाचवू शकेल. राजवाड्यात राहून राजकन्येने हळूच तिच्या भावांसाठी जॅकेट विणणं चालूच ठेवलं. पण एक दिवस राजपुत्राच्या चुलत भावाने राजकन्येला टोचणाऱ्या जाळीने कापड शिवताना पाहिलं आणि म्हणून त्याला वाटलं की ती चेटकीण आहे. त्याने राजवाड्यात अफवा पसरवायला सुरुवात केली जेणेकरून तिला अटक व्हावी. सुरुवातीला राजपुत्राने यापैकी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवला नाही, पण जसजसे दिवस गेले त्यालाही शंका आली. एका रात्री त्याने राजकन्येचा पाठलाग केला. तेव्हा ती राजवाड्याच्या बाहेर जंगलाकडे जात होती आणि तेव्हा त्याने तिला टोचणारे धागे गोळा करताना पाहिलं. म्हणजे या अफवा नव्हत्या तर? जर ती चटकीण नाही तर हे टोचणारे धागे ती का गोळा करत असावी? ती नक्कीच जादू करण्यासाठी हे धागे गोळा करते. त्याने लगेच त्याच्या पहारेकऱ्यांना तिला पकडण्याचे आणि तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले. तुरुंगातही राजकन्येने चोरून जॅकेट विणणं सुरूच ठेवलं आणि शेवटी एक दिवस तिने सर्व जॅकेट्स तयार केले. दुसऱ्या दिवशी ते राजकन्येला तिच्या परीक्षणासाठी शहरातील केंद्रात घेऊन गेले. तिला इथे केसच्या नंतर शिक्षा ठोठावली जाणार होती. पण त्याच वेळी जेव्हा जज त्यांचा निर्णय जाहीर करणार होते, अचानक 11 वन्य हंसांनी त्यांच्याजवळ आकाशातून भरारी मारली. वन्य हंसांना पाहून सगळे स्तंभित झाले. माझ्या भावांनो, तुम्ही आलात? जॅकेट्स माझ्या स्कर्टच्या आत आहेत, ते घाला लवकर. सर्व भावांनी जॅकेट्स घातले जे त्यांच्या बहिणीच्या स्कर्टच्या खाली होते. एकानंतर एक सगळे राजपुत्र झाले.
दुर्दैवाने फक्त एका जॅकेटच्या हातांसाठी पुरेसे टोचणारे धागे नव्हते. सर्वात लहान भावाचे हात वन्य हंसांच्या पंखाच्या रूपात तसेच राहिले. पुन्हा माणसं बनल्यावर राजपुत्रांनी न्यायाधीश आणि लोकांसोबत जे काही झालं त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या बहिणीचा काही दोष नव्हता. राजपुत्रानेही मान्य केलं की राजकन्या चेटकीण नव्हती. त्याने तिची क्षमा मागितली. भावांच्या स्वातंत्र्याच्या आनंदात तिने त्याला क्षमा केली. सगळे एकत्रच राजवाड्यात परतले. राजपुत्राने राजकन्येला मागणी घातली. तू माझ्याशी लग्न करशील का सुंदर राजकुमारी? हो माझ्या राजपुत्रा, पण आधी आपल्याला माझ्या भावांसोबत माझ्या वडिलांना भेटायला जायला हवं. अशा प्रकारे 11 भाऊ त्यांच्या वडिलांच्या राजवाड्यात गेले. राजाला त्यांना पाहून खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं. मुलांनी त्यांच्या पित्याला त्यांच्यासोबत काय आणि कसं घडलं हे सांगायला सुरुवात केली. लवकर जा आणि राणीला पकडून माझ्याकडे घेऊन या. मुलांबद्दल समजल्यावर तिला माहित होतं की आता तिला अटक होणार आहे. म्हणून तिने कावळ्याचं रूप घेतलं आणि ती उडाली आणि पुन्हा कधीही त्या राजवाड्यात परतली नाही. राजकन्येने तिच्या पित्याचा आणि भावांचा निरोप घेतला आणि राजपुत्राच्या देशात परतली. त्यांचं लग्न झालं आणि ते आनंदाने आयुष्य व्यतीत करू लागले. प्रेम आणि आशा शिकवणारी वन्य हंसांची कहाणी प्रत्येक पिढीत सांगितली जाते.